सर्व वक्त्यांनी जे बोलले त्यामध्ये मिलिंदपासून मीनाक्षीपर्यंत सर्वांचं हृदय भरून आलेलं होतं. खरं तर आज आभाळही भरून आलेलं होतं. हा योगायोग आपोआप येत नाही. DM बिरादार साहेब आणि त्यांनी उभे केलेल्या या इंडस्ट्रीचं नाव आहे गणेश इंडस्ट्री. त्यांनी विकसित केलेला ब्रँड आहे गणेश. या कार्यक्रमाचे संयोजक आहेत गजानन सुलतानपुरे आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत गणेशजी शिंदे. 3 गणेशांचा त्रिवेणी संगम या व्यासपीठावर होत असताना महाकुंभ मेळ्याला जाण्याची मला गरज राहिली नाही असं मी समजतो. कर्तृत्व, चारित्र्य आणि समाजकारण याचं पुरेपूर रूप जर कुठं बघायचं असेल तर DM या साहेबांच्यामध्ये बघावं लागेल. धन तर सगळेच मिळवतात, नोकरी करून मिळवत असतील, उद्योग व्यवसाय करून मिळवत असतील, परंतु मगाशी मिलिंदनं उल्लेख केला त्याप्रमाणे त्या धनाला अमंगलाचा स्पर्श ज्यावेळेला होत नाही त्याच वेळेला ते धन लाभतं. आणि संतांनी जी शिकवण दिलेली आहे, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, हा संतोपदेश ज्यांनी मनोमन पाळला त्या DM साहेबांना सलाम करूया. खरं तर मिलिंदने सांगितलं त्याप्रमाणे हा प्रामाणिकपणा या कुटुंबाच्या नसानसात खेळतोय. आणि म्हणूनच एक कवी असं म्हणतो की अगर दिल से कोई चीज़ चाहते हैं तो आपको मिलाने में पूरी कायनात आपके पीछे खड़ी हो जाती है. संपूर्ण ब्रह्मांड त्यांना यश देण्यासाठी उभं राहिलं आहे असं मला वाटतं. असो, मी सगळे इंजिनियर या ठिकाणी बसलेले आहेत. हेनरी फोर्ड जे आद्य मोटार उत्पादक आहेत, त्यांनी असं म्हटलेलं आहे की द इंडस्ट्री और द बिझनेस अर्न्स ओनली मनी इज द पुअरेस्ट बिझनेस. त्यामुळं इफ यू वॉन्ट टू अर्न द मनी यू कॅन अर्न ॲज मच ॲज यू वॉन्ट बट देन यू लूज एव्हरीथिंग एल्स. हे तंतोतंत पाळणारे म्हणजे आमचे DM साहेब आहेत. बऱ्याच जणांनी आमच्या मर्दासाहेबांनी उल्लेख केला की त्यांचं नाव धोंडप्पा आहे. 4थीमध्ये मातृसुखाला पारखे झालेले DM साहेब आणि अक्षर ओळख नसलेल्या वडिलांनी आपल्या मुलानं शिकावं यांची आज आठवण येते. का नाव बरं यांनी धोंडप्पा ठेवलं असेल? असं अडनेट नाव ठेवण्याचं काय कारण आहे? आज त्याचा मला उलगडा झाला. कारण या कुठल्याही शिल्प तयार करायचं असेल तर त्यासाठी दगडच असावा लागतो. आणखी एक कारण आहे की या दगडाच्या खाली शुभ्र मधुर पाण्याचा झरा वाहत असतो, तो यांच्या मनामध्ये आहे असं मला वाटतं. आणि म्हणून त्यांचं नाव धोंडप्पा आहे. आणि वहिनीसाहेब या ठिकाणी बसले आहेत. धोंडप्पाला सुद्धा धरून राहणारी जी दगड फुलं असतात त्याप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये आलेले आहेत. आणि म्हणून हे नाव काय म्हणून वडिलांनी ठेवलं तर ते आज खरं ठरलेलं आहे असं मला वाटतं. असो, मी एवढंच सांगेन की या घरामध्ये लक्ष्मीचा वावर आहे. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे केवळ इथे धन आलेलं नाही आहे, त्याच्याबरोबर लक्ष्मी आलेली आहे. आणि लक्ष्मीला श्री असं म्हणतात. आणि सुनेचं नाव ही धनश्री असावं सावळे साहेब. हा केवळ योगायोग नाही, याला नशीब घेऊन यावं लागतं. आणि म्हणूनच ही संपत्ती अखंड राहणार आहे, ध्रुवासारखी आढळ राहणार आहे. हे सगळं जुळून आलेलं आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा माझ्या दिलेल्या वेळेचं पूर्ण करतो. यासारख्या माणसाचं चरित्र लिहायला मला मिळालं हे माझं भाग्य आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांचे आभार तर मानतोच, परंतु DM साहेबांना आणि वहिनींना आणि या सर्व कुटुंबांना अखंड आयुर आरोग्य लाभावं एवढं मी सांगून थांबतो. धन्यवाद.